आपल्या हिंदू संस्कृतीत दशावताराची एक गोष्ट सांगितली जाते. ती भागवत महापुराण आणि विष्णू पुराणात या कथेचा अं, संदर्भ आपल्याला दिला जातो. तसेच या दशावताराच्या प्रत्येक अवताराच्या त्यांच्या त्यांच्या कथेत या कथेचे तिथे महत्व सांगितलेले आहे. या दशावतारापैकी पहिला अवतार आहे हा मत्स्य. हा मत्स्य अवतार हा समुद्रात जो मासा असतो त्या संदर्भात हा एक अवतार आहे. दुसरा अवतार आहे कुर्म म्हणजेच कच्छ किंवा कासव. तर दुसऱ्या अवतारात जलचरामधून उभयचरामध्ये घेतला हा पुढची जन्म. तिसरा अवतार आहे वराह. हा अवतार कुर्मापेक्षा म्हणजेच कासवापेक्षा आकाराने थोडासा मोठा असा हा अवतार झालेला आहे. हा अवतार नृसिंह, ज्यात एका प्राण्याचे हे शिर जे आहे ते पशुचे आहे आणि धड म्हणजे मानेपासून खालचा भाग हा मानवाचा आहे. अशा प्रकारे नृसिंह हा अवतार आपल्याला सांगितला. अवतार हा आहे वामन अवतार, जो राजा बळी आणि त्याचा उद्धार केल्या प्रकरणात आपल्याला सांगितला जातो. सहावा अवतार हा आहे परशुराम, जो एक क्रूर किंवा रागीट आणि तापट असा या स्वभावाचा हा एक अवतार आहे. सातवा आणि सर्वात महत्वाचा अवतार आहे तो भगवान श्रीरामांचा. या अवतारात एक शांत संयमी असा एक अवतार आणि मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ज्याला उल्लेखलंय असा हा अवतार झालाय. आठवा अवतार हा भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे. या भगवान श्रीकृष्णाच्या अवतारात कंस त्यांचे मामा जे आहेत कंस त्यांचं वध आणि महाभारत या पार्टमध्ये धर्माची स्थापना अशा दोन पार्टमध्ये हा कृष्ण अवतार आपल्याला विस्तारित करता येईल. नववा अवतार जो आहे तो आहे गौतम बुद्धांचा. की गौतम बुद्ध हा एक विष्णूचा नववा अवतार आहे. अहिंसा या विषयावर अहिंसा, करुणा आणि मध्यम जीवनाचा मध्यम मार्ग या स्वरूपात त्यांनी त्यांच्या अवतार कार्यात कार्य केलेलं आहे. 10वा अवतार जो आहे तो आहे कल्की, जो येणाऱ्या काळात कलियुगाच्या सर्वात शेवटी तो अवतार होईल. तर आपण भगवान विष्णूंचे हे जे काही 10 अवतार बघितले हे आपण आपल्या हिंदू संस्कृतीत आणि आपल्या हिंदू पुराणात फार पूर्वीपासून आपण त्या गोष्टीच्या मार्फत किंवा पुराणांच्या मार्फत आपण ऐकत आणि वाचत आलेलो आहोत. इंग्लंडमध्ये 19व्या शतकात चार्ल्स डार्विन या नावाच्या माणसाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला होता. इसवी सन 1831 ते 1836 मध्ये डार्विनने जहाजावर बसून किंवा जगावर प्रवास करून प्राणी, पक्षी, मानव, जीवाश्म इत्यादींचा अभ्यास करून त्यांनी एक त्यांचं ग्रुप स्टडी तयार केली. त्या स्टडीमधून जे काही निष्पन्न झाले ते त्यांनी त्यांच्या त्या सिद्धांतामध्ये मांडलेले. त्यांच्या अभ्यासावर 1859 मध्ये एक पुस्तक प्रसिद्ध झालं ज्याचं नाव आहे ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज. पुस्तकाचा जर आपण सारांश काढला तर तो असा निघेल, सर्वात आधी जीवसृष्टी ही जर कुठे निर्माण झाली असेल तर ती समुद्रात झालेली आहे. त्यानंतर त्याचा पुढचा उत्क्रांतीचा भाग असा आहे की तो जो समुद्रातला जो जीव आहे तो पृथ्वीवर आणि समुद्रात अशा दोन्हीही ठिकाणी वास्तव्य करू शकला. आणि तिसरा त्यानंतरच्या उत्क्रांतीचा भाग असा आहे की त्यानंतर तो थोडासा आकाराने मोठा झाला आणि त्याच्या शरीराच्या आकारामध्ये थोडी वाढ झाली. तर यामध्ये आपण 3 जे उत्क्रांतीचे प्रथम बघितले त्यामध्ये पहिला आहे की तो समुद्रात निर्माण झाला. त्यामुळे समुद्रात निर्माण झालेला आणि आपला पहिला अवतार जो आपण बघितलाय तो आहे मत्स्य अवतार. दुसरा जो उत्क्रांतीचा भाग त्यांनी सांगितलाय तो भाग असा आहे की तो म्हणतो की तो उभयचर आहे, म्हणजे पाण्यातही राहू लागलाय आणि पाण्याच्या बाहेरही राहू लागलाय. तर असा अवतार आपण दुसरा बघितला तो म्हणजे कच्छ अवतार. आणि तिसरा जो सांगितलाय की उभयचराच्या नंतर थोडासा आकारात वाढ झालाय असा आपल्या हिंदू संस्कृतीनुसार जो अवतार सांगितलाय तो आहे वराह अवतार. डार्विनच्या सिद्धांतानंतर तो धागा पकडून आपण थोडस समोर गेलो तर सिद्धांतानुसार आपल्याला असं जाणवते की यानंतर जो जीव जन्माला आलाय
तो काही त्यांचा भाग हा पशुच आहे आणि काही त्याचा भाग हा मानवी आहे. त्यामुळे असा आपल्या अवतारातला जर भाग बघायला गेलो तर असा अवतार आपल्याला सापडतो नृसिंह अवतार. पुढे अजून उत्क्रांती होऊन हा जो डार्विनने सिद्धांत सांगितलाय की यात उत्क्रांती झाली आणि याच्या पुढचा भाग आलाय की तो पूर्ण मनुष्य झालाय, परंतु तो आकाराने आणि उंचीने थोडासा कमी आहे. त्यामुळे तो आहे बटूट. आणि आपल्याकडे याच धर्तीवर अवतार सांगितलाय की बटू वामन, कारण की वामनाचे ही साईज आकाराने उंचीने तो थोडा कमी होता, म्हणून त्याला बटू वामन असं आपल्याला म्हटलं गेलंय आपल्या पुराणात. पुढची उत्क्रांती आपण थोडस अश्मयुगात येऊया, की अश्मयुगात माणूस हा गुहेत राहत होता, तो थोडासा रागीट होता. अशा प्रकारचं वर्णन हे आपल्या इतिहासात आहे की अश्मयुगातला माणूस. आणि त्याच धर्तीवर आपल्या पुराणात जे सांगितलंय ते सांगितलंय गेलंय की परशुराम अवतार, परशुराम भगवान परशुराम हे गुहेत राहायचे आणि ते रागीट होते. त्याचा सिद्धांत हा अगदी असाच नसला, मी आज जे काही सांगितलं असाच नसला तरी त्याचा मार्ग तोच आहे. कारण की समुद्रातील जीव, नंतर उभयचर, त्यानंतर त्याहून थोडा मोठा पक्षी, थोडा मोठा प्राणी, त्यानंतर आणि आपलं जे हिंदू संस्कृतीतील जे पुराणातील जो सिद्धांत सांगतो तो तोच आहे की मत्स्य अवतार, कुर्मा अवतार, वराह अवतार, नृसिंह अवतार आणि वामन अवतार. हा सगळा प्रवास सांगण्याचं कारण एवढंच आहे की डार्विनने सिद्धांत मांडला त्याही काही काळाआधी आपण आपल्या पुराणात तेच सिद्धांत घेऊन किंवा त्याच सिद्धांतावर आपण चालत आलो किंवा त्याचा आपण आधीच अभ्यास करून ठेवलेला आहे. धन्यवाद.